पुण्यातून आहे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हडपसर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलंय। शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली सध्या हे आंदोलन केलं जात आहे। शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हडपसर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली सध्या आंदोलन सुरू आहे। शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। पोलीस सुद्धा घटनास्थळी आहेत, आंदोलनस्थळी आहेत। यशपाल सोनकांबळे आपल्यासोबत आहेत, माहिती जाणून घ्यात। यशपाल, काय मागणी आहे शिवसेनेची? खरं तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येत होतं। आता त्यांची स्थानिक पोलिसांशी चर्चा करण्यात येत आहे। एक मागणीचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे। हडपसरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने अवैध हातभट्टी असेल, गावठी दारू असेल किंवा देशी दारूचे धंदे आहेत ते बंद करण्यासंदर्भात त्यांची प्रमुख मागणी आहे। आणि आता शिंदे गटाकडून हे आंदोलन झाल्यानंतर चर्चा सुरू आहे, संतप्त प्रतिक्रिया आहे। कारण की हडपसरच्या पांढरेमाळा या परिसरातील 5 नागरिक विषारी दारू पिल्यामुळे दगावले आहेत। त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी देखील त्यांची मागणी आहे। परंतु या ठिकाणी स्थानिक पोलीस, हडपसर पोलीस पुढचा तपास करतायत। 3 जणांना या ठिकाणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अशोक खांडे, आकाश जाधव आणि सदस्य असे 3 नाव आहे। त्यानंतर अटकपत्र चालू होईल आणि एकूणच अवैध दारूमुळे मृत्युमुखी पडलेले आहेत कुटुंब, त्यांच्या सांत्वनार्थ शिंदे गट शिवसेना रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला दिसून येतं। हो, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।